हॅलो गाईज. सो आय वॉज दी पार्ट ऑफ डेल टेक ॲम्बॅसिडर आणि मला 1 मंथसाठी लॅपटॉप भेटलं होतं यूज करायला. त्यामध्ये मी खूप काही फीचर्स जाणून घेतले आणि मी सांगू शकतो की हा लॅपटॉप ऑफिस यूजसाठी बोला स्टुडंटसाठी खूप चांगला आहे, बट हाय परफॉर्मन्ससाठी इतका नाही आहे. आता मला जो लॅपटॉप भेटला आहे त्याला आपण पूर्ण रिव्ह्यू करणार आहोत, स्टार्टिंगपासून अनबॉक्सिंगपासून तर एंडपर्यंत, कारण की मला हा लॅपटॉप नंतरून द्यायचा आहे. सो माझ्याकडे वेळ कमी आहे. आता मला ह्या लॅपटॉपला रिव्ह्यू करून नंतरून फॉर्मॅट पण करायचे. सो लेट्स डू इट. तर हे ओपन केल्यावर मध्ये आपल्याला असं काही दिसतं, म्हणजे क्लीन आहे बॉक्स, काहीच नाही बॉक्समध्ये. एक लॅपटॉप आहे, तिथं आपण नंतर बघणार आहे. आधी आपण हा कंपार्टमेंट ओपन करून बघूया. तर याच्यामध्ये एक चार्जर ॲडॅप्टर आणि हे त्याची केबल, पॉवर केबल. सो वी हॅव डेलचं ॲडॅप्टर विच इज 65 वॉट्स अँड यू नो वॉट the main thing is this is type C charger. So we have this लॅपटॉपला थोड्या वेळ साईडला ठेवू. मध्ये दिलेलं आहे आपल्याला सेफ्टी अँड रेग्युलेटरी. हे आपल्या कामाचं नाही आहे, टू बी होनेस्ट काहीच कामाचं नाही आहे. त्यानंतरून Dell.com रिसायकल. आता हे तुम्ही कोड स्कॅन करून बघा, काय आहे मला काही माहीत नाही, मी इतकं बघितलं नाही. बट आपला डेल 14 प्लस DB14250 हा आपला मॉडेल आहे. सो मी म्हटलं बजेट थोडंसं आपलं कमी आहे, म्हणजे ट्रायपॉड आहे आपल्याकडं, बघ मला कंटाळा आलाय. सो आपण डायरेक्टली असं ओपन करणार आहे आता. सो दिस इज द स्लिमेस्ट लॅपटॉप विच इज, टू बी ऑनेस्ट हा स्लिम आहे बिकॉज इट इज ऑफिस. यार ऑफिस लॅपटॉप आहे तर स्लिम असणारच. सो असा काही लुक आहे आपल्या लॅपटॉपचा. अँड मी दाखवणार तुम्हाला की आपल्याला याच्यामध्ये एक USB पोर्ट भेटतो, USB A पोर्ट, एक जॅक, माईक जॅकसाठी, म्हणजे फॉर काय बोलता येईल याला, जॅक या. त्यानंतरून या साईडला आपल्याला भेटतं एक HDMI पोर्ट अँड 2 Type-C पोर्ट. त्यामध्ये एक Type-C आहे, ती साधी आहे, आणि एक चार्जिंगवाली, आणि म्हणजे एक प्रकारे आपण लाईटनिंगचा सिम्बॉल आहे इकडं. बट दोघं जे आहेत ना, म्हणजे दोघं चार्जिंग करतात लॅपटॉप, तर विषय गंभीर आहे. मागे तुम्हाला भेटतं वेंटसाठी जागा. अँड इतकं झाल्यावर आपण आपला लॅपटॉप करूया स्टार्ट. सो हे काढून घेऊ, काही विषय नाही. सो इकडं आपल्याला भेटते फिंगरप्रिंट स्कॅनर, इंटेल अल्ट्रा 7 प्रोसेसर, अँड हा माऊसपॅड आहे विच इज क्वाईट गुड. हे याचे कीज आहे, म्हणजे कीज असे प्रीमियम फील होतात. प्रीमियम तर आहे, बिकॉज तुम्ही याचं बजेट ऐकाल तर शॉक व्हाल. सो लेट्स बूट द लॅपटॉप. तुम्ही स्पीड बघून घ्या बूटची किती आहे. ओके. सो वी हॅव इकडं एक कॅमेरा, जो की कसलं काम करतो माहिती आहे तुम्हाला, फेस कॅमचं, म्हणजे फेस अनलॉक पण होतो याच्याने. आणि एक माईक हा आहे. आता हे बघा, माझा फेस दिसला तरी ऑटोमॅटिक अनलॉक होऊन गेला. आपण आता एक काम करूया, परत त्याला बंद करूया आणि परत तुम्हाला दाखवतो मी. अँड ऑल्सो गाईज दिस वन हॅव्हिंग, म्हणजे ते असतं ना की हाईड करा नाही तर नका करू, तेवाला विषय. आणि आपण त्याचा फेस लॉकने ओपन केलं होतं, बट आपल्याकडं फक्त फिंगरप्रिंट पण आहे. तर फिंगरप्रिंटने बघा ओपन करतोय मी. ओपन, व्हेरी फास्ट, व्हेरी इफिशियंट. सो गाईज लॅपटॉप भारी आहे, काही विषय नाही. कॅमेरा क्वालिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कुठलं पण गोष्ट असू दे, कारण की कॅमेरा क्वालिटी शिवाय काहीच नाही. कॅमेरा क्वालिटी आपल्याला झूम मीटिंगसाठी पण लागते. आता याला ऑटो फ्रेमिंग ऑप्शन आहे, ठीक आहे. हे बघा, मी आता मूव्ह करतोय, हे बघा झालं मूव्ह. सो हा जो फीचर आहे ना, हा मस्त आहे. आणि तुम्ही क्वालिटी आता आयफोन मधून ऑटोमॅटिकली सॅच्युरेशन वाढून घेते, बट रिअलमध्ये असं नाही. रिअलमध्ये खूप मस्त क्लिप आलेली आहे. तुम्हाला अजून दाखवतो एक गोष्ट मी इकडं. याला हा AI फीचर आहे, म्हणजे AI पण नाही बोलू शकत, पण आहे ऑटो फ्रेमिंग, आय कॉन्टॅक्ट आणि बॅकग्राऊंड ब्लर. तुम्हाला दाखवू आता. ऑटो फ्रेमिंग ऑन असल्यामुळे काय होतं बघा, झूम करून दिलं मला, हे बघा ऑटो फ्रेमिंग आहे. सो ठीक आहे, हे सगळे बॅकग्राऊंड ब्लर पण खूप
भारी आहे. ह्यामध्ये 2 मोड भेटतात. स्टँडर्ड ब्लर जो की खूप डुप्लिकेट वाटतो आणि दुसरा पोर्ट्रेट ब्लर जो की चांगला वाटतो. सी चांगला आहे, नॉट दॅट मच, बट लॅपटॉपच्या हिशोबाने खूप चांगला आहे. आता इतकं सगळं झालं, हे आता बंद करूया. यामध्ये तुम्हाला एक फीचर आहे जो की हा एक को पायलट. हे बघा, को पायलटचं याला बटन दिलेले आणि हे बटन म्हणजे आपण डायरेक्टली को पायलट यूज करू शकतो आपल्यावर. हे बघा, आता मी को पायलट बटन दाबलं, झाला चालू. तो गाइज द मेन फीचर, म्हणजे तुम्हाला जे दाखवायचं आहे तेच दाखवत होता मी. सगळ्यात मेन ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्ही लॅपटॉप घेऊ शकता की नाही. सो अबाउटमध्ये गेलो अँड वी हॅव ओके, सो वी हॅव हिअर 256 जीबीचं स्टोरेज आहे, 128 MBचा ग्राफिक्स कार्ड आहे, 16 GB रॅम आहे, जी की LPDDR5 आहे, जिची स्पीड आहे 8500 आणि त्यानंतर इंटेल अल्ट्रा 7चा प्रोसेसर आहे, तो 2. GHz आहे, 2.20 GHz आहे. अँड गाईज दिस प्रोसेसर इज केपेबल ऑफ प्लेइंग 8K व्हिडिओज. आता मी आमचं वायफाय थोडं स्लो चालतंय, बट तरी मी 8K व्हिडिओ प्ले करून बघतो. होप सो इट्स, म्हणजे चाललं तर पाहिजे, बट लेट्स ट्राय इट. आता 8K प्ले करतोय मी, मला पहिले आवाज कमी करू दे कारण कॉपीराइट लागेल. पण हा याचा प्रोसेसर 8K कॅपेबल आहे, हे बघा तुम्ही चेक करून घ्या. हे अडकतंय कारण की आपलं नेटवर्क स्टेबल नाहीये, दुसरा काहीच रिझन नाहीये. बघा लोडच होत नाही, दिसला काहीच लोड होत नाही. कसं काय होणार? सो हे आहे, हे बघा आता लोड झालं तर किती स्मूथ दिसतंय बघा. सो हा काही विषय आहे. आणि तुम्हाला मी याचा ऑडिओ पण ऐकवतो, याचा लॅपटॉपचा ऑडिओ कसा आहे, जस्ट वेट. सो गाईज याचा ऑडिओ तुम्ही ऐका आणि मला सांगा. ऑब्विसली हा गेमिंग लॅपटॉप नसल्यामुळे ह्यामध्ये काहीच फीचर असे एवढे चांगले नाही आहे, बट हा फॉर कोडर्स, फॉर ऑफिस यूज खूप चांगला लॅपटॉप आहे. मी जास्त तारीफ करणार नाही, आपल्याला संपलं डेल सोबतचं, पण बट चांगला लॅपटॉप आहे. तुम्ही म्हणजे चांगला वाटला मला, स्लीम आहे, सगळं चांगलं आहे, बॉडी मेटलची आहे. फक्त या मेटल बॉडीचा एकच प्रॉब्लेम असतो की ती हीट होते, कारण की हिला वेंटला कमी जागा असते. आता अजून पण तापलेली बघा, वापरलं मी तरी. सो असा आहे. आणि तुम्हाला याचा साईड अँगल पण दाखवतो जेव्हा तुम्ही स्क्रीनला ओपन करतात. हे बघा, ही पुरी 180 डिग्री होते. हिटिंग इश्यू आहे लॅपटॉपला, जो की आपण इग्नोर करू शकतो कारण की हा जास्त असं हेवी यूजवाला लॅपटॉप नाही आहे. सो हेच होतं. सो हा व्हिडिओ इतकाच होता. थँक्यू सो मच बघण्यासाठी. आणि हा लॅपटॉप आता उद्यापासून जाणार आहे, सो एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. सो आवडलं तर लाईक करा आणि स्टेट येऊन लवकरच. माझ्याकडं 2 ब्लॉग पेंडिंग आहे, एक वॉटर पार्कचं पेंडिंग आहे, परत एक नवरात्रवाला पेंडिंग आहे. सो तो पण येणार आहे, पण त्याला वेळ लागेल. एंड करायच्या आधी तुम्हाला दाखवायचं होतं की मला डेलसोबत काही किट भेटले, जे की इतके नाही आहे पण दाखवू शकतो इतके आहे. सो आता तेवढं दाखवतो, मग ब्लॉग आपण एंड करूया. हे किट भेटले सोबत, एक बॉटल, देन ही एक छोटीशी बॅग, एक साईड बॅग आहे, मस्त क्वालिटी आहे. म्हणजे हे बघा इतकं, आणि इथे एक 2 कंपार्टमेंट काय बोलतं त्याला ते आहे. एक डेल प्लस इंटेलचा एक चांगलासा माऊसपॅड आहे, मोठा आहे, बट इतका पण नाही, पण काम चालू आहे, होऊन जाईल. आणि त्यानंतर ह्यामधली जी बॉटल आहे इंटेल लेनोवो लेजन, त्याची एक मस्त बॉटल आहे जी की डिस्को लाईटवाली. एक मिनटं तुम्हाला दाखवतो मी. हां आता बघा, सो हिचं काम एकच आहे की प्रत्येक 1 तासाने ती वॉटर रिमाइंडर करते, असं बीप होऊन. एवढे काही फीचर्स आहे त्यामध्ये. सो इतकं काय डीपमध्ये जाणार नाही आता मी, एवढं दाखवायचं होतं, आता दाखवून दिलं. आता ब्लॉग एंड करूया आणि लवकरच ते 2 पेंडिंग ब्लॉग्स येणार आहे. सो स्टे ट्यून.